नमस्कार, मी वैद्य स्नेहा वनमोरे, श्री विश्वाय आयुर्वेद क्लिनिक, सिंहगड रोड, पुणे. इथे 15 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करते. माझी स्पेशालिटी म्हणजे इन्फर्टिलिटी, थायरॉइड, ओबेसिटी, स्किन डिसीजेस, पचनाशी रिलेटेड विविध आजार यावर पंचकर्म उपचारांनी आणि औषधी उपचारांनी आम्ही उपशय मिळवून देत असतो. आज आपण बोलणार आहोत थायरॉइड. थायरॉइड हा विषय घेण्याचं कारण असं की जवळजवळ 42 मिलियन लोक जे आहेत ते थायरॉइडनं ग्रस्त आहेत सध्या. थायरॉइडची टेस्ट केली की मला थायरॉइड डिटेक्ट झाला आणि मी आता ही गोळी घेऊन आयुष्यभर मला हे राहायचं आहे, अशा टेंडन्सीमध्ये हे लोक सर्व असतात. पण तसं नसून आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच आपण हा थायरॉइड क्युअर करू शकतो. प्रथम थायरॉइड हे आपल्या शरीरामध्ये काय काम करतं? थायरॉइड हार्मोन आपल्या शरीरातलं ऑलमोस्ट सगळ्या सिस्टीमवर हे काम करत असतं. तर मेटाबॉलिझम पासून म्हणजे आपली चयापचय जी काय शक्ती आहे, अन्न पचन करण्याची जी शक्ती आहे त्यावर हे काम करत असतं. बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं, वेट मेंटेन करणं, कॉन्सन्ट्रेशन, ब्रेनचं डेव्हलपमेंट करणं, ब्रेनची ग्रोथ करणं, नर्वस सिस्टीमवर काम करणं. स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्व हार्मोन्स जे आहे मेन्सेसचे, ओव्हुलेशन होणं, ओव्हुलेशन न होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर थायरॉइड हार्मोनमुळेच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत असतात. थायरॉइडचे प्रकार कुठले? तर ॲलोपॅथीनुसार आणि आयुर्वेदानुसार असं आपण वेगवेगळं बघणार आहोत. तर ॲलोपॅथीनुसार जर बघायचं झालं तर हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे दोन प्रकार हे कॉमनली बघायला मिळतात. आणि या व्यवहारात आणखी प्रकार आहेत, सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आणि क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. सब क्लिनिकल हा जो प्रकार आहे हा रिसेंटली डिटेक्टेडमध्ये असतो. शिवाय महिलांमध्ये जे काय मेन्सेस येणं, मेन्सेस जाणं किंवा प्रेग्नन्सी यामध्ये जे हार्मोनल फ्लक्च्युएशन होतं त्यामध्येही हा सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट होतो. शिवाय पुरुषांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्ट्रेसफुल कंडिशन असेल, अनहेल्दी लाईफस्टाईल असेल तर त्यामध्येही हार्मोनल इम्बॅलन्स होऊन सब क्लिनिकल सापडतो. क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम हा जो आहे तर हा खूप क्रोनिक असतो आणि चिकित्सेच्या दृष्टीने म्हणजे उपचार करण्याच्या दृष्टीनेही हा खूप कठीण असतो आणि ह्याला ट्रीटमेंट जी आहे ही प्रोलॉंग चालत असते. सब क्लिनिकलची ट्रीटमेंट ही 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही ऑलमोस्ट थायरॉइडमधनं बाहेर पडत असतात. आयुर्वेदानुसार प्रकार, आयुर्वेदानुसार जर बोलायचं झालं यामध्ये तर आयुर्वेदामध्ये हा अनुक्त व्याधी म्हणून वर्णन केलेला आहे. पेशंटमध्ये जी काय लक्षणं दिसतात, वात, पित्त, कफ हे जे काय दोष सांगितलेले आहेत त्यानुसार त्या पेशंटमध्ये जी लक्षणं दिसतात किंवा जे आजार दिसतात याचं जर कोरिलेशन करायचं झालं थायरॉइडचं तर आयुर्वेदामध्ये शोथ म्हणजे अंगावर सूज येणं, ॲनिमिया, पांडू असे जे काही व्याधी आहेत किंवा अजीर्ण आहे, आम्लपित्त आहे अशा किंवा मानसिक जे काही स्ट्रेस लेवल जी इन्क्रीज होते ह्या गोष्टींमध्ये त्याचं कोरिलेशन करून आपण थायरॉइड हा कमी करू शकतो. लक्षणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम या दोघांमध्ये काही लक्षणंही कॉमन असतात, जसं की स्किन ड्राय होणं, हेअर फॉल होणं, अंग सतत दुखणं, पाय सतत दुखत असणं, शिवाय एजिंग फास्ट होणं ह्या लोकांमध्ये, हे दोघांमध्ये हे कॉमन दिसत असतं. आणि स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर हायपरथायरॉइडिझम मध्ये हे वजन हे वाढत असतं, तर हायपरथायरॉइडिझम मध्ये वजन हे कमी होत असतं. इकडे पल्स रेट, हायपोमध्ये पल्स रेट हा वाढतो तर इकडे पल्स रेट हायपरमध्ये पल्स रेट हा कमी होत असतो. स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन हे वाढत असतं आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये वजन हे कमी होत असतं. पल्स रेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हायपोथायरॉइडिझम मध्ये पल्स रेट हा कमी होत असतो आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये पल्स रेट हा वाढतो. थायरॉइडची कारणं काय? तर हा लाईफस्टाईलशी रिलेटेड डिसीज असल्या कारणाने लाईफस्टाईल चुकीची असणं हे एक मेन कॉज तर आहेच. शिवाय स्ट्रेस जास्त असणं, स्ट्रेस हा फक्त थायरॉइडचंच कारण आहे असं नाही, तर इन्फर्टिलिटी पासून आम्लपित्त इतरही जे काय व्याधी आहेत त्यांचाही समावेश यामध्ये होत असतो. थर्ड पार्ट जो आहे थायरॉइडच्या बाबतीत जर बोलायचा झाला तर यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे काय आहे ते कमी असलेलं म्हणजे जंक फूड, पॅकेट फूड हे जे सध्या व्यवहारामध्ये सगळेजण खातात आता सध्या, त्यामुळे ही थायरॉइडची जी काय रिडिंग्स आहेत तर ते वाढत असतात. आयुर्वेदानुसार थायरॉइडची ट्रीटमेंट काय? तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक मी मगाशी एक्सप्लेन केलं कारणांमध्ये की विविध व्याधी ज्या काय सांगितलेल्या आहेत, स्ट्रेस असू दे, आम्लपित्त असू दे, शोथ असू देत, ह्या सगळ्या गोष्टींना कोरिलेट करून किंवा ह्या गोष्टींची जर आपण ट्रीटमेंट केली या व्याधींची तर नॅचरली थायरॉइड हे कमी होतच असतं. यामध्ये औषधी द्रव्य कुठले यूज करावे तर शतावरी, शंख, पुनर्नवा यासारख्या औषधांचा उपयोग छान होतो.
कांचनार गुगुळ, जटामांसी. जर स्ट्रेस लेवलने थायरॉइड तुमचं वाढलेलं असेल तर जटामांसी सारखे जे काय औषधं आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत त्याचा उपयोग जर केला तर नक्कीच तुमचं थायरॉइड लेवल ही कमी यायला मदत होते. ही औषधं मी सांगते पण ही वैद्याच्या सल्ल्याने घेणं गरजेचं असतं. स्वतःचे सेल्फ मेडिकेशन हे मोस्टली करू नये. दुसरा पार्ट येतो लाईफस्टाईल करेक्ट करणं, तुमचं बायोलॉजिकल क्लॉक करेक्ट करणं हे गरजेचं असतं, कारण हा लाईफस्टाईलशी रिलेटेड डिसीज आहे. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य या गोष्टींचा उपयोग करून नक्कीच तुमचं थायरॉइड लेवल ही कमी होत असते. शिवाय योगा करणं हेही गरजेचं असतं, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते योगाने चांगलं होतं. स्ट्रेस लेवल जर असेल तर ते प्राणायामाने कमी होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर नक्कीच तुमचं थायरॉइड हे कमी व्हायला मदत होत असतं. थँक्यू.